नाव सुद्धा असलं पाहिजे. हा मानव जन्मात मिळाला तर या देवाचे उपकार आपण मानायला पाहिजे. कालपर्यंत पावसाचं चिन्ह काय होतं रोहित दादा, आणि आज पाऊस कसा आहे की नाही. रियाज कियाश कुतेकर 200 रुपये धन्यवाद. काल पावसाने हा काय बजावला होता आणि आज मात्र पावसाने दडी मारली. कारण माहिती आहे योगेश बुवा राजेश बुवाची पिसा या गावामध्ये काढणार आहे, म्हणून आता पाऊस गेलाय. कोणत्याला चिखल पण झालाय, धुरळा पण झालाय, पण या धुरला तुम्हाला लोळवणार बघा. तुम्हाला कसली बघा. बुवा म्हणतात आजची गाडी सर्व नवीन आणि नवीन, आणि गट कोणता गायला ओ सायपा ओ सायबा ओ सायबा ओ सायबा. खरं सांगा तुम्ही खरं सांगा. तुम्ही शक्यवर सच्चे शाहीर हो असं तुम्ही खरं सांगा. हा तुमचा गट नवीन आहे का? असेल तर आता तर सांगायचं आजची सुपारी माझी पूर्ण तुम्हाला जाईल. किती खोटे बोलतात बघा बघा. हे हाच गट माझ्या बरोबर सुकिवली गावामध्ये 2017 मध्ये गायला होता बघा. येऊ हाच गट 2017 मध्ये बाबा लेखी आहे. कुठल्या शहराने कुठला गट गवळण कधी गायलं, संदीप बुवा असतील, सचिन बुवा असतील, आणि कुणी असेल, माझा पूर्ण तपशील असतो बघा. राजेश निकम 2017 गाव सुकिवली मध्ये बुवा तुम्ही हे गड गायलं होतं, आणि बुवा खोटे बोलतात रंगमंचावरती. माझं गड नवीन बुवा नवीन बुवा. राजेश बुवा राजेश बुवा सगळ्या आणि म्हणतात खोटा बोलायचा नाही. इथं खोटा बोलला कोण बुवा. जर का तुम्ही ह्या गडाबद्दल खोटं बोलला असाल, तुमची कला तुम्हाला लपलाप होऊ दे. तुमच्या गडाची तेव्हा पण कधी हीच दिली होती, आणि बुवा आता पण हेच दिलं होतं. तुम्हाला ते गड झोंबलं होतं. तुम्ही काय बोलला होता? फक्त बुवा काय बोलत होते? हे श्री गणा. मी काय बोललो होतो? दया गणा. बुवा आता घ्या बुवा लावून तोच गड घ्या. 2017 मध्ये गड आता पण तोच खातोय. तुम्हाला जेवढा लागायचा बुवा तेवढा गड लागू द्या. म्हणून म्हणतोय अहो गणपती निघून गेले, गणपती निघून गेले. अहो मूर्तीचं विसर्जन झालंय, पण देवाचं विसर्जन झालंय काय? हो नाही ना झालं. हेच बोला बोललो होतो 17 मध्ये. हा झोपला होता. म्हणता काय हा मग खोटा बोलतो. खोटा बोलायचा नाही. तुम्ही 2017 मध्ये गड गायला म्हणजे बुवा गायला. म्हणून म्हणतोय या बुवा गडाची काट तुम्हाला दिली होती. दया खडा हे दया घडा दया घडा. तुमचं लक्षात तुम्हाला. आणि हे श्री गणा का बोलतो? गणपती निघून गेले होते, आणि ह्या बुवातील माझा कार्यक्रम दसऱ्यामध्ये झाला होता. म्हणून काय बोललो होतो? सोडून गेलात आम्हा लवकर ना, सोडून गेलात आम्हा लवकर ना, भेटीला यावे पुन्हा. हेच बुवा गड गायला होतं. बुवा काय नाही हो, गडाची गाठ पुढे लिहिले तर 17 मध्ये गड गायला होता. आज सब नया है बुवा, ये वही इधर नया है लेकिन छावा है. हा म्हणून म्हणतोय माझा गड गातोय. लक्षात घ्या गड गाव्या. बुवाना उतरवणार. फक्त गड गाव द्या. गवळणीपासून बुवाचा बाजूला पूर्ण सपाट असा गोदरेचा कपाट करून टाकतो. काय करते काय बाय मावळी खातो. बाय माऊली ती एक पण उठणार नाही. या योगेश बुवाची गॅरंटी. म्हणून म्हणतोय रोहित दादा तुम्ही मला काय बोललो होतं? काय बोललो होतो? तुम्ही त्या राजेश बुवाला योगेश बुवाला काय हवं ते बोला. काय बहिणी बोलायचं नाही. बोलणार नाही, पण राजे बुवा सोडणार नाही म्हणण्याची आला. लक्षात घ्या. चला म्हणतोय
तो शेर मध्ये ऐकवतोय बघा. कसा देवा चालवूया संसारात गाडा. हे गणराया, अरे माझा बळीराजा, माझा शेतकरी रडतोय. हा पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. अरे माझा शेतकऱ्याचा खासा तोडा शहराला घास असा निघून चाललाय. माझी शेतीची पाण्यावरती तरंगते. माझा शेतकरी पाण्यावर जाऊन रडतोय रे. आणि कडा हीच तुला आपला किकाळी बुवा राजेश बुवा हे योगेश बुवा खासियत आहे. योगेश बुवाचं खासियत आहे. अरे काय तरी गायचं हे तुम्ही शिकवायचं शेंबडी जायची कोण आम्हाला म्हणून सांगू बुवा. अरे कसा देवा चालवूया संसारात गाडा. इथे रोजच वाचतोय बळीराजा दुःख यातनेचा पाळा. कधी देवा मिळेल त्याला सुखी जीवनाचा अमृत काढा. अरे कधी देवा मिळेल त्याला सुखी जीवनाचा अमृत काढा. आणि नको खाऊस माझ्या भक्ता असा यज्ञाचा निरोप होता. इश्क है अरे तू हिंदी गाना गा सकता है, मैं नहीं गा सकता क्या? शाह मजनू, आई लव यू राजेश बुवा. बरोबर आहे. इश्क है असं बोललं तर जरा बरा वाटतो. आता फक्त बघा, आता एकले बोलला खाली बसा जरा, खाली बसा बघा, आता बसा तुम्ही. हे बघा सांगतो ऍक्सिडेंटची सांगतो बघा तुम्हाला. हे बघा हे आता येतील. आता बघा बघ ए पोरानो झोपलो काय ना. ए पोरानो झोपलो. आणि मला सांगा हे बोजी भाजी आवडली. आता बघते येऊ तुम्हाला बोजी भाजी आवडली. जरा सोडा तुम्ही काय बोलता. या सगळ्याला माझी भाजी आवडली. तुमची फक्त जळली. तुमची फक्त आज जळली. 2 वर्षात भेटलो ना. 2 वर्षाचा पिठ्या कसा पाडतो बघतो आज बघा तुम्ही फक्त मला. अरे इश्क है जिंदगी प्यार है दर्द दिल की दवा सिर्फ दिलदार है. गणाचा माझा विषय काय आहे बघा. काय झाला गुणा गणा येऊन सागना. अरे काय झाला माझा गुणा गणा येऊन सागना. काय झाला गुणा गणा येऊन सागना. व्यथा जीवनाची माझ्या जरा तूच बघना. फक्त तुझा शेतकरी करतो हात जोडून याचना. व्यथा जीवनाची माझ्या जरा येऊन बघना. 1 2 3 4 बळीराजाला संकटात पाडून रे.
काही न बघता गप्प गप्प सारे सहन करतोय तू काय म्हणतोय